वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम बेस्ड ऑन मोड ऑन रॉ डेटा याचे न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे। तर एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे। सिंपली तुम्ही इथे डेटा ऑब्झर्व करून सुद्धा इथे व्हॅल्यू इथे फाइंड आउट करू शकता। बघा मोड म्हणजे काय, बघा ऑलरेडी इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं। मोड म्हणजे काय, जी व्हॅल्यू मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम रिपीट झाली आहे तिला आपण काय बोलतो, मोड बोलतो। आता मोस्टली अशा टाईपचा न्यूमेरिकल विचारला गेला तर 2 ते 3 मार्क्ससाठी विचारतील किंवा 4 to 6 मार्क्ससाठी विचारला गेला तर तुम्हाला इथे काय सांगतील, मोड सुद्धा फाइंड आउट करा आणि मीडियन सुद्धा फाइंड आउट करा किंवा मीन सुद्धा फाइंड आउट करा। म्हणजे एका प्रॉब्लेममध्ये 2 प्रॉब्लेम तिथे ते विचारतील। म्हणजे एकदम सिंपल रॉ डेटा असेल। मग आता आपण टाईप 7चा न्यूमेरिकल स्टडी करतोय, प्रॉब्लेम बेस्ड ऑन मोड ऑन रॉ डेटा। बघा रॉ डेटामध्ये तुम्हाला तिथे मोड बरोबर मीन सुद्धा सांगतील किंवा मीडियन सुद्धा सांगतील। तर आपण आता ऑलरेडी ते न्यूमेरिकल सॉल्व केलेले आहेत मीडियन आणि मीनचे। तर आता आपण मोडचे न्यूमेरिकल स्टडी करू। बघा रॉ डेटा म्हणजे काय, सिंपली तुम्हाला नंबर्स दिलेत आणि तुम्हाला इथे न्यूमेरिकल सॉल्व करायचं आहे। मग असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। आता आपण न्यूमेरिकल सॉल्व करू। क्वेश्चन 1चं सोल्युशन। बघा क्वेश्चन 1चं सोल्युशन एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत आणि अशा टाईपचे न्यूमेरिकल तिथे मोस्टली 2 किंवा 3 मार्क्ससाठी विचारतील। फाइंड द मोड बाय मार्क्स ऑब्टेन बाय द स्टुडंट्स। बघा इथे मोड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। सर्वात पहिले काय करायचं, अरेंज द डेटा इन इंक्रीजिंग ऑर्डर। अरेंज द डेटा इन इंक्रीजिंग ऑर्डर। इंक्रीजिंग ऑर्डर म्हणजे त्याला अरेंज करायचं। बघा अरेंज द डेटा इन इंक्रीजिंग ऑर्डर। बघा आता सर्वात पहिले छोटी व्हॅल्यू कोणती आहे ती सर्वात पहिले बघू आपण। बघा इथे 10 सर्वात छोटी व्हॅल्यू आहे 10, हिला मी मार्क करतो 10। देन बघा देन छोटी व्हॅल्यू कोणती आहे 10 नंतर 28। बघा 28 इथे 3 टाइम्स रिपीट झालेलं आहे। बघा 28 देन 29। बघा डेटा प्रॉपर तुम्ही अरेंज करा। 28 नंतर 29। देन नेक्स्ट 38। बघा 38 एकदम सिंपल आहे 38 आणि लास्ट तुमचं राहिलं 40 आणि 42। 40 and 42। बघा इथं व्हॅल्यू चेक करू 1 2 3 4 5 6 7 8 9 10। 1 2 3 4 5 6 7 8 9। एक कोणती व्हॅल्यू राहिली इथे 40 रिपीट आहे। बघा 40 इथे रिपीट आहे। 40 दोनदा व्हॅल्यू आली इथे 40। देन लास्ट 42। बघा मोड काय असेल, बघा सिंपल आहे। आता मॅक्झिमम नंबर ऑफ टाईम जी व्हॅल्यू रिपीट झाले ते तुमचा काय असतो, मोड असतो। बघा आता मॅक्झिमम नंबर ऑफ टाईम कोण रिपीट झाला इथे, बघा 28। हा 28 बघा तुमचा 3 टाइम्स रिपीट झालेला आहे। मोड म्हणजे तुमचं काय असेल ते व्हॅल्यू 28। तर असं एक्झाममध्ये करायची गरज नाही आहे, तुम्हाला समजण्यासाठी फक्त मी इथे हायलाईट केलेलं आहे। बघा म्हणजे 28 3 टाइम्स इथे रिपीट झालेलं आहे, ते मोड तुमचं काय झालं, 28 झाला। देन क्वेश्चन 2चं सोल्युशन। क्वेश्चन 2ला सॉल्व करू। सेम डेली अर्निंग ऑफ 10 वर्कर्स गिवन बिलो, फाइंड मोड। बघा इथे आपल्याला सेम अरेंज द डेटा इन इंक्रीजिंग ऑर्डर। अरेंज द डेटा इन इंक्रीजिंग ऑर्डर। आता बघा आपण डेटा अरेंज करू। सर्वात पहिले 10। बघा 10 छोटी व्हॅल्यू आहे 10 3 टाइम्स रिपीट झालेलं आहे। बघा 10 त्यानंतर 10 नंतर 12 आहे 12। बघा 12 बघा 10 नंतर कोण आहे 12 आहे। 12 सुद्धा 3 टाइम्स रिपीट आहे 12। त्याच्यानंतर 13 20 आणि 21 सॉरी 19 सुद्धा आहे। बघा डेटा तुम्ही प्रॉपर अरेंज करा नाही तर रॉंग इथे होऊ शकते। 13 नंतर बघा 13 नंतर तुमचं 20 आहे, सॉरी 19 सुद्धा आहे। 19 आणि 20 आणि 21 चेक करू एकदा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10
बघा 10 वर्कर्सचा इथे डेटा दिला होता. मोड इथे फाइंड आउट करू. मोड इज इक्वल टू, आता बघा आता जी व्हॅल्यू मॅक्झिमम नंबर ऑफ टाईम रिपीट झाले तो आपला काय असतो, मोड असतो. बघा 10 इथे 3 टाइम्स रिपीट झालेलं आहे आणि 12सुद्धा आपला 3 टाइम्स रिपीट झालेलं आहे. म्हणजे ह्या डेटामध्ये तुमचा 10 आणि 12 हे 2 मोड आहेत. 10 अँड 12 याचे 2 मोड असू शकतात. बघा अशा प्रकारचे न्यूमरिकल एकदम सिंपल न्यूमरिकल आहे. सिम्पली रिपीटेड जी व्हॅल्यू झालेली आहे ती आपली काय असते, मॅक्झिमम नंबर ऑफ टाईम रिपीटेड व्हॅल्यू इज द मोड. बघा याच्यामध्ये अजून तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.